नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आदित्य पाताडे ब्लॉग्समध्ये. आणि आज आहे तारीख 19 एप्रिल 2026 आणि आज आपल्या ताईचा साखरपुडा आहे. तर मग कुठली वाट न पाहता जाऊया डायरेक्ट स्पॉटवरती. हो हो आहे की. लोकांना माहीत नसेल कदाचित, तर हा साखरपुडा झाला की लग्न अर्ध झालं अशी आपली परंपरा आहे. आणि ह्या परंपरेनुसार आज जैन कुटुंब आणि कोळे कुटुंब एकत्र येऊन आपल्या पुढच्या भविष्याची इथे पहिली गाठ बांधणार आहेत. तर त्या पहिल्या गाठीसाठी आपल्या विभागातून दोन्ही मुलं आपलीच आहेत. कदाचित आज त्यांचे वडील इथे असते तर आणखीन ह्या गोष्टीला खूप काही बरं झालं असतं. कारण शोभालाल जैन हे छोटी व्यक्ती नव्हती. ह्या विभागामध्ये मोठ्या प्रत्येक गोष्टीच्या कार्यक्रमामध्ये किंवा मोठ्या प्रत्येक गोष्टीसाठी ते इथे हजर असायची आणि त्याने समाजकार्य पण खूप केलं होतं. आज आपलं MMRD कॉम्प्लेक्स घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. पण कदाचित त्यांच्या मुलांचं हे सुखसोहळा बघायचं त्यांच्या नशिबात नव्हतं, म्हणून अर्धवट त्यांना जावं लागलं. पण तरी पण ठीक आहे. आज बघा जे काही असतं देवाच्या मनाचं असं ते आपण ते टाळू शकत नाही. तर अशा अवस्थेमध्ये आज त्यांचा मुलगा आपल्या कोकणाच्या मुलीजवळ लग्न करतोय आणि आज ती राजस्थानला घेऊन चाललाय. तर आमची सर्व कोकणाची ही विनंती असेल तुम्हाला की आमच्या मुलीचा चांगला सांभाळ करावा आणि तिला दाखवून द्या की राजस्थानी पण लोक कसे असतात ते. तर आम्ही तिथपर्यंत कधी पोचलो नाही. आम्ही फक्त तालुक्यावरती राहिलो. आमचं जे काही देणं घेणं असतं ते तालुक्याला बाहेर आम्ही कधी गेलो नाही. परंतु आमच्या मुलीने पाऊल मोठं उचललं की नुसतं तालुक्यावरती राहून चालणार नाही, तालुक्याच्या बाहेर पण गेलं पाहिजे. की राज्याच्या बाहेर गेलं पण ती राज्याच्या बाहेर गेलं पाहिजे. त्या हिशोबाने ती राज्याच्या बाहेर गेलेली आहे. मला तुम्ही ओळखत नसाल मुलं तरी पण तुमच्या पूर्ण फॅमिलीला मी ओळखतो. मला एवढंच सांगायचं आहे की आता मुलगी पण आमची आलेली आहे, जास्त वेळ घेणार नाही. तर तुम्हाला दोघांना पण आमच्या MMRD कॉम्प्लेक्सच्या वतीने शुभेच्छा देतो. माझ्या मोरे परिवारच्या वतीने शुभेच्छा देतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि नवीन तुमचं संसार चांगलं फुलो हेच अपेक्षा करतो. वधूने
सगळ्या आई वडील आणि थोरांच्या पाया पडून घ्यावे. जे काही नातेवाईक असतील, काका काकी मामा मामी यांचे सगळ्यांचे दर्शन करून घ्यावे. कोण वयस्कर मंडळी असतील तर त्यांनी आवर्जून हात वर करून हां पाया पडून घे. चालेल चालेल. सगळ्यांना आता हात इकडनं असे हात जोड आणि तिचा एक फोटो काढायचा आहे सगळ्यांसमोर. म्हणजे किती 5 फेऱ्या का? दिसत ना मला काय करते. दुसरा फूल घेऊन सगळ्या जेवणावर एक एक फूल ठेवायचं आहे पाण्यामध्ये बुडवून. जेवढे सुपारी आहेत तेवढ्यावर एक एक फूल पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे. तिकडे दोन आहेत त्या तिकडे दोन आहेत त्याच्यावर पण ठेवायचं. तर एक फुल घे आणि सगळ्या विड्यावर पाणी शिंपड. सर्व विड्यांवर संपडायचं पाणी. हां जे फुल ठेवायचं त्याच्यामध्ये. आता हे हळद कुंकू आहेत ते आता जे जेवढ्यांची पूजा केली तेवढ्यांना केला इकडे. अगरबत्ती हां ठेव देते. एक फूल घे समय लावायचं. एक फूल त्यातलं एक समय लावायचं. हळद कुंकू व्हायचे. ती अगरबत्ती घे. आता मध्ये घंटी घे. आता वाजव. हां सर्वांची पूजा कर इकडे सगळीकडे. इकडे या इकडे समयला पण याच्यामध्ये रोप. तसेच मुलाला मांडावर घेऊन यायचं आहे. मुलाला टोपी असेल तर द्या एक आहे ना समयला पण. बस असं कोण नाही वाटत. समयला हे पकडे. आता यातली फुलं सर्व या विड्यांवर ठेवा. घंटी वाजवा आणि इथून दाखवा घंटी वाजवा. आता हां बरं इकडे सर्व. आज झाला. हो आहे ना हा मग तुम्ही तिला अंगठी करा पाहिजे. खाली ठेवा तिच्या हातामध्ये घाला. कुठच्या बोटामध्ये घालणार आहे. हां बोटामध्ये आतमध्ये घाला आणि ते तिकडे दाखवा कुठच्या बोटामध्ये. हां कॅमेरामॅन जरा बघा इकडे. हां टाका आतमध्ये घाला आतमध्ये. हां बस तिकडे दाखवा. भरून ठेवा ना त्याच्यात.
तोच घ्या तर दुसरा नका देऊ, इकडे माणसांना कमी पडेल. व्हेरी गुड. आणि असा हा कुळे परिवार आणि जैन परिवार यांचा साखरपुडा संपन्न झालेला आहे. यांना मनसोक्त फोटो काढू द्या. तुमचं नाव? अच्छा, टाक सगळी टाक. आता काय ते सगळं वाटायचंच आहे, त्याचं काय करायचं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असाल तर लाईक, शेअर, कमेंट आणि भेटूया हल्दीचा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो.